आपण आत्मा हा संविद रूप आहे आणि तो ज्ञानरूप असून आनंदरूप आहे असा विषय पाहिला आहे. इयम आत्मा परानंदः. इयम म्हणजे ही संवित, जे जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थांमध्ये एकच आहे, अखंड आहे. नोदेते नास्तमित्येका संवेदेशा स्वयंप्रभा, अशी जी स्वयंप्रकाश असलेली, एक असलेली, नित्य असलेली संवित आत्मरूप आहे. हेच आत्म्याचं खरं रूप आहे. म्हणजे आत्मा हा ज्ञानरूप आहे असं सांगितलं. त्यानंतर हे जे ज्ञान आहे, संवित आहे, ते नित्य आहे असं सिद्ध केलं आहे. म्हणून आत्मा हा सत्य आहे हेही सिद्ध झालंच. सत्य, ज्ञान. आता राहिलं आनंदरूप, तर तेही आपण ऐकलं. परानंदः या शब्दातून सांगितलं की आत्मा हा परम आनंदरूप आहे. का परमानंद रूप आहे याची कारणता सांगताना ग्रंथकारांनी सर्वात महत्त्वाचं कारण दिलेलं आहे. यतः परप्रेमास्पदम. परमप्रेमाचा आत्मा विषय होतो, म्हणून आत्मा हा परमानंद रूप आहे. मग कसा परमप्रेमाचा विषय होतो याविषयी आपण विस्ताराने चिंतन परवा केलेलं आहे. त्याचं मुख्य कारण ग्रंथकारांनी उत्तरार्धामध्ये सांगितलं. मानभुवम हि भूयासम इति प्रेम आत्मनी ईक्षते. मी कधी नसावं असं कोणालाही कधीही वाटत नाही, तर मी नेहमी असावं असंच वाटतं. म्हणजेच मी कधी मरूच नये, मी सदैव अमर असावं. हे स्वतःच्या अस्तित्वावर आपलं प्रेम आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्यावर खरं प्रेम आहे आणि त्यामुळे ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम, तो व्यक्ती किंवा तो पदार्थ तेवढा आपल्या आनंदाला कारण, असा नियम आहे. या न्यायाला अनुसरून आत्मा हा परमप्रीतीचा विषय, त्यामुळं आत्मा हा परम आनंद रूप असा विषय इथपर्यंत झाला. त्यानंतर आता श्लोक नंबर 9. पूर्वपक्षी बघा अवतरणिकेमध्ये शंका करतोय. ननु मा भूत स्वरूपा सिद्धिही प्रेम्णः परत्वे मानाभावात विशेषणा सिद्धिही हेतोः इति आशंक्य आह. पूर्वपक्षी म्हणतो की ठीक आहे, आत्मा हा तुम्ही प्रेमाचा विषय आहे असं म्हणता, परमप्रेमाचा विषय आहे असं म्हणता. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आत्मा हा प्रेमाचा विषय आहे असं म्हणा, परमप्रेमाचा विषय आहे असं म्हणू नका, असं त्याला म्हणायचं आहे. समजले ना? शंकेचा भाव एवढाच आहे. आत्म्यावर म्हणजे स्वतःवर स्वतःचं प्रेम आहे हे ठीक आहे, असतं, कोणालाही आपणच आवडतो. पण परमप्रेमाचा विषय आत्माच आहे, आपणच आहेत असं नका म्हणू, असं त्याला म्हणायचं आहे. माभूत स्वरूपा सिद्धी ही प्रेम्णः. याचा अर्थ काय? प्रेम हे आत्मस्वरूपावर स्वरूपानेच नाही असं नाही, म्हणजे आहे, पण परत्वे मानाभावात. परत्वे म्हणजे काय? परमप्रेम. हे परमप्रेमाचं विशेषण दिलंय. परम हे काय? प्रेमाचं विशेषण आहे, म्हणजे सर्वाधिक प्रेम असा अर्थ, निरतिशय प्रेम असा अर्थ. कोणावर आहे? आत्म्यावरच आहे म्हणता तुम्ही. तर हे परमप्रेम आत्म्यावर आहे हे म्हणायला तुमच्याकडे काही प्रमाण नाही. मानाभावात म्हणजे प्रमाण अभावात, प्रमाणाचा अभाव आहे. नाही तर प्रमाण द्या की आत्म्यावरच परमप्रेम आहे, याविषयी प्रमाण द्या असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. आणि मग प्रमाण जर नसेल, मानाभावात म्हणजे प्रमाणाचा अभाव असल्यामुळे मग विशेषण असिद्धीही हेतोः. हेतू काय आहे? निरतिशय प्रेमास्पदत्वात आत्मा परमानंद रूपः. निरतिशय प्रेमाचा विषय आत्मा आहे असं तुमचं म्हणणं आहे. परमप्रेमाचा विषय, तर या परमप्रेमाचा विषय, याच्यामध्ये परम हे प्रेमाचं विशेषण आहे,
या विशेषणाची काय होईल? असिद्धी. पूर्वपक्षीच्या मनामध्ये फार मोठी डाळ शिजत आहे. ध्यानात घ्यायचं, कळालं पाहिजे हे सुद्धा. काय की तो म्हणतो आत्मा प्रेमाचा विषय नाही, असं नाही आहे, ठीक आहे, पण परमप्रेमाचा विषय नाही. परम हे प्रेमाचं विशेषण घेऊ नका असं तो म्हणतोय. कोण? पूर्वपक्षी. म्हणजे विशेषण असिद्ध करतोय तो प्रेमाचं, बरोबर ना? मग त्याला माहिती आहे, एक नियम आहे. जर ग्रंथकार आता म्हणाले, उत्तर पक्षी जर म्हणाले बरं ठीक आहे प्रेमाचा तर आहे ना विषय आत्मा, परमप्रेमाचा नसू दे, असं जर मान्य जर केलं की लगेच पूर्वपक्षी पुढे म्हणणार मग विशेषण असिद्धे हे विशिष्टाभाव. हा नियम आहे. एकदा विशेषणाचा अभाव झाला की विशिष्टाचा अभाव होत असतो. समजतंय ना? नियम आहे हा व्याकरणामध्ये. विशेषण अभावात विशिष्ट अभाव, विशेष्य अभावात विशिष्ट अभाव, आणि विशेषण विशेष अभावात विशिष्ट अभाव. विशिष्टाचा अभाव कधी होतो? त्याच्यातलं एकही गेलं तरी. विशेषण अधिक विशेष्य बरोबर विशिष्ट, दोन्ही मिळूनच विशिष्ट होतं ना. दोन्हीतलं एकही गेलं की विशिष्ट राहत. काळा घोडा, काळा विशेषण, घोडा विशेष्य, काळा घोडा विशिष्ट, बरोबर. आता काळा घोडा आहे, ह्याच्यातलं एकही बाजूला करा बरं, काळा घोडा राहतो का? मग काळा काळा, काळा जर रंग म्हणजे विशेषण बाजूला केलं तर काळा घोडा हे विशिष्ट राहील का? बरं काळा राहू द्या, घोडा करा बाजूला, काळा घोडा हे विशिष्ट राहील का? राहत नाही. मग पूर्वपक्षी नंतर असं म्हणणारच, काय विशेषण असिद्ध आहे ना, मग विशिष्टही असिद्ध होऊन जाईल. म्हणजे प्रेमच नाही आत्म्यावर हे त्याला सिद्ध करायचं आहे. कोणाला? पूर्वपक्षाला. म्हणून त्यानं काय केलं? लांबून घेतला. असं त्याला वाटलं ह्यांना काही कळतच नाही. कोणाला? ग्रंथकारांना, उत्तर पक्षाला, सिद्धांत पक्षाला काही समजतच नाही. असं घेऱ्यात घ्यायचा प्रयत्न करतोय. कोण? म्हणजे घेऱ्यात कसं घ्यायचं असतं हे ग्रंथात शिकायला मिळतं. एखाद्याला अडवायचं आहे तर सरळ सरळ त्याला असं बोलायचं नाही, असं लांबून घ्यायचं, बरोबर. हे सगळं ग्रंथामध्ये शिकायला मिळतं. तर ग्रंथकारांना तो म्हणतोय की विशेषण असिद्धी, हे प्रेमाचं जे विशेषण आहे परम, हे परम प्रेम नाही आत्म्यावर. प्रेम असू द्या, मग विशेषणाची असिद्धी आहे असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. मग त्याला उत्तर दिलंय या श्लोकामध्ये. म्हणून टीका आपण पाहिजे. कळतंय ना हे श्लोकांचं अवतरण का झालं? अवतरण म्हणजे अवतार, म्हणजे प्राकट्य. हे श्लोक प्रकट का झाले? पुढचे त्यांना काही कारण असतात. ही कारणं ग्रंथकार ते टीकेतून सांगतायत. रामकृष्ण यती पुढचा श्लोक का निर्माण केलाय ग्रंथकारांनी, विद्यारण्य स्वामींनी, त्याची कारणता टीकेमध्ये आलेली असते, अवतरणिकेमध्ये. मग अवतरणिकेत त्यांनी सांगितलंय की पूर्वपक्षानं अशी अशी शंका केलेली आहे, विशेषण असिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. कोण? पूर्वपक्षी. आणि त्याला मग उत्तर दिलंय पुढच्या श्लोकात. तत्प्रेमात्मार्थमन्यत्र नैव मन्यार्थमात्मनि अतस्तत्परमं तेन परमानन्दतात्मनः तत्प्रेमात्मार्थमन्यत्र नैव मन्यार्थमात्मनि अतस्तत्परमं तेन परमानन्दतात्मनः. पदच्छेद. तत् प्रेम आत्मार्थम अन्यत्र न एवं अन्यार्थम आत्मनि अतः तत्परमं तेन परमानन्दता आत्मनः. अन्वय. अन्यत्र प्रेम तत् आत्मार्थम एव आत्मनि अन्यार्थम न अतः तत्परमं तेन आत्मनः परमानंदता कंसात सिद्धा. अर्थ.
अन्यत्र यत प्रेम, ते यत कंसात घ्यायचा अन्वय करताना, प्रेम शब्दाच्या अगोदर यत घ्यायचा. तत् आले ना श्लोकात बघा, तत् प्रेमात्मार्थम अन्यत्र, बरोबर ना. अन्यत्र शब्द आहे की नाही, तिथं यत घ्यायचं. अन्यत्र यत प्रेम तत् आत्मार्थम. अन्यत्र म्हणजे काय, अन्यस्मिन विषये, आपण सोडून दुसऱ्यांवर जे आपलं प्रेम असतं ते तत् आत्मार्थम म्हणजे आपल्यासाठी असतं. म्हणजे दुसऱ्यावर जे आपण प्रेम करतो ते आपल्यासाठी करत असतो. प्रीती जे तुझ्यावर मोठी ते सर्व हे आपुल्याच साठी. दुसऱ्यावर जे प्रेम असतं ते आपल्यासाठीच आपण त्याच्यावर प्रेम करत असतो. ही प्रेमाची वास्तविकता आहे. हे पटत नसलं तरी सिद्धांत पटतच नसतात, त्याला सिद्धांत म्हणतात. सगळ्यांना कळू लागल्यास पटू लागल्यास ते त्याला सिद्धांत कोण म्हणेल. समजताय ना, हे सिद्धांत आहेत. नका कळू तुम्हाला पटू द्या, पण सिद्धांत आहे. सिद्धांत तो हाची, हा निश्चित निर्णायक सिद्धांत आहे. ऋषीमुनींनी फार मोठा विचार करून ठरवलेली ही वास्तविकता, हा सिद्धांत म्हणजे वस्तुस्थिती सांगितलेली आहे की दुसऱ्यावर जे तुम्ही प्रेम करता ना ते आपल्यासाठी करत असता. ही वास्तविकता आहे तुमच्या प्रेमाची. आत्मनी अन्यार्थम न एवं, म्हणजे याचप्रमाणे आत्मनी यत प्रेम तत् अन्यार्थम न, असे काही शब्द मध्ये घ्यावे लागतात अर्थ करताना. आत्मनी म्हणजे काय, स्वतःच्या विषयी. यत प्रेम, जे प्रेम केल्या जातं, तत् अन्यार्थम न, ते दुसऱ्यासाठी नाही. एकंदरीत वाक्याचा अर्थ काय झाला, दुसऱ्यावर जे प्रेम केलं जातं ते आपल्यासाठी केलं जातं, आणि आपल्यावर जे प्रेम केलं जातं ते दुसऱ्यासाठी केलं जात नाही, तेही आपल्यासाठीच केलं जातं. ही प्रेमाची स्वार्थता. समजतंय ना, ही प्रेमाची वस्तुस्थिती असते. अतः तत्परमम, म्हणून आपल्यावर जे आपलं प्रेम आहे ना ते परम आहे ना. मग परम म्हणजे निरतिशय. दुसऱ्यावरचं आहे आपल्यासाठीच आणि आपल्यावरचं आहे आपल्यासाठीच, म्हणजे आपल्यासाठी हे निश्चित आहे. प्रेम म्हटलं की ते आपल्यासाठी हे निश्चित आहे. ते दुसऱ्यावरचं असू नाही तर आपल्यावरचं असू, ते कुणावर आहे. त्याचा मुख्य धागा, मुख्य विषय काय प्रेमाचा कोण आहे, मी आहे. पण परम प्रेमाचा विषय कोण आहे, मग आत्मा, असा अर्थ आहे. तेन परमानंदता आत्मनः, म्हणून आत्मा हा परमानंद रूप आहे हे सिद्ध होतं. कारण एकदा विषय हेतू सिद्ध झाला की साध्य सिद्ध होतं. हेतू काय आहे, परम प्रेमाचा विषय आत्मा होतो म्हणून. मग साध्य काय आहे, आत्मा आनंद रूप आहे. बरोबर, तो हेतूच हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातलं विशेषण काढून. पण विशेषणच सिद्ध केलं, त्यामुळे विशिष्टाचा अभाव होण्याचं काही कारण नाही. समजतोय ना विषय. टीका बघा. अन्यत्र स्वातिरिक्ते पुत्रादौ यत् प्रेम तद आत्मार्थम तेषाम आत्मशेषत्व निमित्तकम एव न स्वाभाविकम. अन्यावर म्हणजे काय, स्व अतिरिक्ते पुत्रादौ, आपल्याहून भिन्न असणारी आपली मुलं, धन, गाडी, घर, आपले मित्र, आपले नातेवाईक, शेजारी, जे कोणी असतील ते स्व अतिरिक्त, किंवा काही वस्तू खाण्यापिण्याच्या, काही जे असेल स्व अतिरिक्त, आपण सोडून भिन्न अशा कोणावरही जे आपलं प्रेम असतं, तत् आत्मार्थम एव, ते आपल्या आनंदाला कारण ठरतायत म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करतोय. त्या बृहदारण्यकामध्ये महर्षी याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी मैत्रेयी यांच्या संबंधाने संवाद आलेला आहे. न वा अरे द्रष्टव्यः जायायै कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. पतीसाठी पती प्रिय नाही पत्नीला, तर तिला तो स्वतःसाठी प्रिय आहे. पुत्रासाठी पुत्र प्रिय नसतो, तो आपल्या सुखाला कारण ठरतो म्हणून तो प्रिय. असं सगळं सांगितलंय, भरपूर उदाहरणं दिलीत, आणि शेवटी म्हटलंय सर्वस्य कामाय सर्वं प्रियम न भवते आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियम भवते.
आपलं सर्वांवर, पार त्याला बलिवर्द पण घेतला मध्ये. आपल्या गोठ्यामध्ये शेतीच्या कामाला येणारा जो बैल आहे, त्या बैलावरही मालकाचं प्रेम असतं ना. त्याला तो कुरवाळतो, पाणी देतो वेळेवर, चारा देतो, त्याची माया करतो. कोण? मालक. कुणाची? त्या बैलाची. मग काय उगाच करतो का? एक शिंग मारू द्या बरं बैलानं, त्या एक लाथ फेत मारू द्या, लगेच विकून टाकतो मग त्याला. शेतीच्या कामाला येतोय म्हणून. एवढंच नाही, उपनिषदामध्ये पुढं देव पण सोडले नाही. देव, तुमचं देवावर जे प्रेम आहे, विष्णू परमात्म्यावर, विष्णूवर, ब्रह्मदेवावर वगैरे, शंकरावर जे तुमचं प्रेम आहे ना, ते त्याच्यासाठी नाही, त्याच्यावर उपकार नाही करत आपण त्याच्यावर प्रेम करून. आपल्याला तो काहीतरी वरदान देतोय किंवा आपल्यावर काहीतरी कृपा करून आपल्याला बंधनातून मुक्त करतोय म्हणून तो प्रिय आहे आपल्याला. लक्षात येत आहे ना? म्हणून देवावर जे आपलं प्रेम आहे ते सुद्धा देवासाठी नाही. म्हणून तर गोपिकांचं प्रेम श्रेष्ठ ठरलं, कारण त्यांचं प्रेम देवासाठी नव्हतं, स्वतःसाठी नव्हतं, देवासाठी होतं. अज्ञानी पुरुषाचं जे देवावर प्रेम असतं ते त्याच्या स्वार्थासाठी असतं. पक्क ध्यानात ठेवा. अज्ञानाची भक्ती म्हटलं की इच्छिती संपत्ती. मग ती संपत्ती कोणतीही असू शकते. मोक्ष संपत्ती असेल कदाचित, त्याला मोक्ष पाहिजे असेल. संपत्तीचे अनेक प्रकार आहेत. श्री शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्याच्यामुळे अज्ञानाच्या अंतःकरणात कुठली तरी संपत्तीची अपेक्षा असणं साहजिक आहे. मग त्याचं जे देवावर प्रेम आहे ना, त्याच्यामध्ये स्वार्थच असतो. म्हणून तर ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं हे जे प्रेम आहे, पांडुरंगावर त्यांचं जे प्रेम आहे, ते खरं प्रेम आहे, ते खरी भक्ती, ती पराभक्ती. का? कारण त्या प्रेमात काही स्वार्थ नाही आहे, त्यांना काही मिळवायचं नाही, ते मुक्त आहेत, नित्यमुक्त आहेत, आणि तरी ते देवावर प्रेम करतात. बहु आवडसी जीवापासून या, हे जे त्यांचं प्रेम आहे, जीवापासून या म्हणजे स्वार्थ नाही आहे, म्हणून त्यांचं खरं प्रेम आहे. आणि ते का प्रेम आहे? ते दोन्ही एकच आहेत ना. मग संत आणि देव दोन्ही मुळात एकच आहेत ते. म्हणून हा सिद्धांत आहे. जगामध्ये जगदंतःपाती जे प्रेम होतं त्याचा मुख्य विषय आपण स्वतः असतो, स्वतःसाठी आपण ते प्रेम करत असतो. म्हणून तर मग आता जगामध्ये एवढं जरी समजलं ना आज जगाला किंवा आताच्या तरुणाला, तरी सुद्धा हे आता जे बाहेर वातावरण प्रचंड खराब झालेलं आहे, नष्ट होऊन जाईल, एवढं समजलं पाहिजे. एका दिवसाचा पाठ आहे हा. त्या कॉलेजमध्ये जर त्या शिक्षकांनी एका दिवसात फक्त सांगू द्या, पहिल्या दिवशी आले का फक्त एवढं सांगायचं, तत्प्रेम आत्मार्थ मान्यत्र नैव मान्यार्थम आत्मनी, बस आतस्तत परमम परमानंदता आत्मनः. सगळ्यांना आपणच पाहिजेत, आपणच आनंद रूप आहेत, आणि आपल्यावरच प्रेम असतं. कोणी कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. स्वतःची बरबादी करून घेऊ नका, स्वतःच्या जीवनाचा, व्यक्तिमत्वाचा ऱ्हास करू नका, नाश करू नका. पहिल्या दिवशी जर सांगितला हा विषय समजून, सयुक्तिक सप्रमाण, पण सांगत नाहीत ना, सांगणारच नाहीत, कारण त्यांनाच माहीत नसतं. जे सांगणारे त्यांनाच हे माहीत नसतं, पण सांगायला पाहिजे. म्हणून तर हे अध्यात्मपीठ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे ज्ञान पहिलं दिलं जात होतं पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थ्याला, साधकांना. त्यामुळे ते असे संभ्रमात राहतच नव्हते, ते निसंशय असायचे. त्यामुळे त्या काळामध्ये जीवन, संस्कृती, त्या काळातलं जीवन हे आनंदमय होता. असं नव्हतं हे दुःखाला कारण ठरणार. आता बघा तुम्ही, बघल त्याच्याकडे चेहरा पडलेलाच आहे, कुठल्या तरी दुःखातच आहे तो, कोणीतरी सोडलेलंच आहे त्याला, दरिद्री. अन्यत्र स्व अतिरिक्ते पुत्रादौ यत प्रेम तद आत्मार्थम, ते आपल्यासाठी आहे. तेषाम शेषत्व निमित्तकम एव न स्वाभाविकम. आपल्या सुखाला ते शेष म्हणजे साधन होतात, आपल्या सुखाची ती साधनं आहेत, म्हणून त्यांच्यावर प्रेम आहे. एक मुलगी म्हणाली आपल्या मित्राला, चल मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जा मला. तो म्हटलं पैसे नाहीत. मग कशाला मला गर्लफ्रेंड केलं? आत्मशेष निमित्तकम, स्वतःच्या सुखाला कारण ठरतात, म्हणून मित्र, म्हणून मैत्रिणी. ज्या दिवशी कळेल आपल्या ह्याच्याकडे काही राहिलं नाही, पैसा नाही, संपला विषय. समजतंय ना?
अजून काय समजून सांगायची गरज आहे? न स्वाभाविकम, स्वाभाविक प्रेम नसतं महाराज. ते खरं प्रेम नसतंच. मनातून म्हणजे स्वाभाविक, खरं प्रेम नसतंच ते. खरं सांगू का, ज्याला हे ज्ञान झालं ना तोच प्रेम करू शकतो. ज्याला हे ज्ञानच नाही ना, हे आता जे चाललंय हे ज्ञान ज्याला झालं नाही ना, त्याला प्रेम करण्याचा सुद्धा अधिकार नाही. त्याची लायकीच नाही त्यानं आपल्यावर प्रेम करावं. म्हणून एखाद्यावर प्रेम करताना त्याला पहिल्यांदा हे विचारायचं, तुला ही गोष्ट, हा सिद्धांत माहिती आहे का? तो जर म्हटला माहिती आहे तर तो प्रेमाचा अधिकारी आहे. खरा ज्ञानीच खरा प्रेम करू शकतो, खरं प्रेम करू शकतो, खरा ज्ञानी. आणि त्या प्रेमामध्ये आनंदच असतो, दुःख नसतं, त्याच्यात स्वार्थ नसतो. एवं आत्मनी विद्यमानम प्रेम अन्यार्थम न, आत्मस्वरूपाविषयी जे प्रेम असतं ते दुसऱ्यासाठी नाही, ते सुद्धा स्वतःसाठीच असतं. आत्मनः अन्यशेषत्व निमित्तकम न भवते किंतु आत्मत्व निमित्तकम एव अतः निरुपाधिकत्वात् तत्परमं निरतिशयम इत्यर्थः. आत्मस्वरूपाच्या विषयी जे आपलं प्रेम असतं, स्वतःवर जे प्रेम असतं, ते कुठल्या तरी कारणाने आहे का? आपल्या स्वतःला प्रश्न विचारा बरं. सर्वाधिक आपणच आपल्याला आवडतो. पहिली गोष्ट आहे ना, हा पक्का संभ्रम काढूनच टाकला पाहिजे की माझ्यावर कोणीतरी खरं प्रेम करत आहे. खरं सांगतो, कोणीच नाही करत, कोणीच. आणि परीक्षा घेऊन बघा, परवाच्या पाठात भरपूर दृष्टांत दिलेत. परीक्षा घेऊन बघा, पत्नी माझ्यावर खरं प्रेम, निरतिशय प्रेम पत्नी माझ्यावर करते असं म्हणत असेल ना, परीक्षा घेऊन बघा एक दिवस. परीक्षा काय घ्यायची गरज आहे? रोजच परीक्षा आहे. रोजच सिद्ध होत आहे ते. मुलाचं आपल्यावर प्रेम आहे वाटत असेल ना, कधीतरी थोडीशी परीक्षा घेऊन बघा. आई वडिलांचं आपल्यावर खरं निरतिशय म्हणतोय बरं मी, कारण निरतिशय प्रेम आपल्यावरच असतं, स्वतःवरच असतं, दुसऱ्यावर करू शकत नाही आपण निरतिशय प्रेम. ही एक जीवाची, आपल्या प्रेमाची वस्तुस्थिती आहे, हा निसर्ग आहे. आणि कधी जर वाटलं, भ्रम झाला की नाही त्याचं प्रेम माझ्यावर ना त्याच्यापेक्षा जास्त आहे, ते मरून जाईल पण माझ्यावर प्रेमच करेल, असं ज्या दिवशी वाटेल ना त्या दिवशी थोडी काहीतरी परीक्षा घेऊन बघा. ज्या दिवशी तुम्ही त्याच्या दुःखाला कारण ठराल ना, कारण तुमच्यावर जर निरतिशय प्रेम असेल तर तुम्ही त्याला सुखालाही कारण ठरा, दुःखालाही कारण ठरा, ते तुमच्यावर प्रेमच करील. एक दिवस थोडंसं काहीतरी दुःखाला कारण ठरवून बघा, तुमच्यामुळं त्याला दुःख झालं, त्रास झाला, एका सेकंदात सोडून देईन तुम्हाला ते, एका सेकंदात. मग ते काय खरं प्रेम आहे? प्रेमाचं लक्षण करताना असं म्हटलंय, सत्यपि ध्वंस कारणे यद ध्वंस रहितम भावबंधनम योनोहो तत्प्रेमा प्रकीर्तितः. योनोहो म्हणजे दोघांचं एकमेकावर जे भावबंधन, भावाचं बंधन कसं, सर्वथा ध्वंसरहितम, सत्यपि ध्वंस कारणे सर्वथा ध्वंसरहितम. प्रेम नष्ट होण्याची अनेक कारणं उपलब्ध झाली असताना सुद्धा जे प्रेम ध्वंसरहित आहे, नष्ट होत नाही, कितीही मोठं कारण निर्माण होऊ द्या. कोपला पाटील गावीचे लोक, एक भक्ती करणारा, देवासाठी घर दार सोडलेलं, डोंगरावर जाऊन भक्ती करणारा महात्मा, आणि त्याच्यावर गावातला पाटील कोपला. प्रेम नष्ट होण्याची कारणही उपलब्ध आहेत. एक स्त्री अन्न करून मरते, देवावर एवढं प्रेम आहे, आणि त्याच्या घरातली पत्नी अन्न म्हणून मरते. हे प्रेम नष्ट होण्याची कारण आहेत. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, मान गेला, अपमान सर्वत्र व्हायला लागला, ही प्रेम नष्ट होण्याची कारण आहेत. तरी सुद्धा तुकोबरायाचं प्रेम नष्ट झालं नाही, बरे झाले देवा म्हणतात. याला खरं प्रेम म्हटलं जातं. हे खरं प्रेम आहे. सत्यपि ध्वंस कारणे सर्वथा ध्वंसरहितम यद भावबंधनम योनोहो तत्प्रेमा प्रकीर्तितः. म्हणून कधीतरी प्रेम नष्ट होण्याची कारण स्वतःच उपलब्ध करायची. आपण बघायचं मग समोरचा आपला प्रियतम माझ्यावर खरंच प्रेम करतोय, काही प्रेम नष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचा भाव बदलतो का आपल्याकडे बघण्याचा? जर बदलला ना, समजून चालायचं डोळे झाकून, त्याचं प्रेम आपल्यावर खरं नाही. मग का आपण तिथं आपलं आयुष्य घालवायचं, व्यर्थ घालवायचं आहे? हे कळालं पाहिजे.
आणि मग आपल्यावर जे आपलं प्रेम असतं ते दुसऱ्यावर प्रेम कशासाठी? आपल्या सुखाला कारण ठरतात म्हणून. आत्मशेष म्हणजे सुखाला कारण ठरतात म्हणून. आणि स्वतःवर का? स्वशेष म्हणून स्ववर प्रेम असं म्हणता येतं का? माझ्या सुखाचं साधन मीच आहे म्हणून माझ्यावर प्रेम, असं नाही ना. निर्निमित्तकम भवती इथं म्हटलंय. निर्निमित्त म्हणजे काय? आपलं जे आपल्यावर प्रेम आहे ते निरुपाधिक आहे, कुठल्या उपाधीमुळे नाही, कुठल्या साधनामुळे नाही, कुठल्या कारणामुळे नाही. निर्विशेष प्रेम आहे, निरतिशय प्रेम आहे, सहज प्रेम आहे, स्वाभाविक प्रेम आहे आपलं आपल्यावर. स्वाभाविक त्यालाच म्हणतात जिथं काही कारण नाही. स्वाभाविक सहज प्रेम आहे आपलं आपल्यावर. मग आपणच खरे आपल्या प्रेमाचे विषय आहात. आपणच आपल्या प्रेमाचे विषय आहोत आणि आपलं आपल्यावर प्रेम निरतिशयच आहे, म्हणजे परम आहे. आणि परम प्रेमाचा विषय आपणच आपले आहोत, म्हणून आपणच आनंदरूप आहोत. म्हणून आनंद दुसऱ्याकडे शोधण्याची गरज नाहीच आहे. फलितमाह, शेवटी फलित काय झालं ते सांगतायत. तेन निरतिशय प्रेमास्पदत्वेन आत्मनः परमानंदता, अर्थात निरतिशय सुखरूपत्वं सिद्धम. आत्मा हा निरतिशय प्रेमाचा आस्पद म्हणजे विषय, स्थान असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी परमानंदता सिद्ध होते. म्हणजे आत्मा हाच निरतिशय सुख स्वरूप आहे असं सिद्ध झालं. हे सिद्ध आम्ही केलं. 9 श्लोक झाले. एतैहि सप्तभिः श्लोकैः प्रतिपादितम अर्थम संक्षिप्य दर्शयते. या 7 श्लोकांनी प्रतिपादन केलेला अर्थ संक्षिप्त करून ग्रंथकार दाखवतायत, म्हणजे सांगतायत. पाठीमागे पहिले 2 नमनाचे श्लोक झाले, बरोबर. 9 श्लोक झाले ना आतापर्यंत. हा 9वा श्लोक झाला मागे. त्याच्यापैकी पहिले 2 श्लोक नमनाचेच झाले. मग उरले की ते 7. म्हणजे 3ऱ्या श्लोकापासून हा विषय सुरू झाला. पहिला श्लोक काय? शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक ततो विभक्ता तत्संविद ऐक्यरूप्यान्न भिद्यते तथा स्वप्नेत्र वेद्यम तो न स्थिरम जागरे स्थिरम अतस्तत तद्भेदो काय तद्भेदोतस्तयो संविद एकरूपा न भिद्यते. स्वप्नामध्ये असंच आहे म्हटले. सुषुप्तीत पुन्हा बोध आहे. सुप्तोत्थितस्य सौषुप्त तमो बोधो भवेत् स्मृतिः सा चावबुद्ध विषया व बुद्धम तत्तदा तमहा सबोधो विषयात भिन्नो न बोधात स्वप्न बोधवत एवं स्थानत्रयेपेका संवित तद्वत दिनांतरे. 3 अवस्थांमध्ये बोध एकच आहे असंच म्हटले. दुसऱ्या दिवशी घडतं. मग किती मागेन पुढे मासाब्दयुग कल्पेशु गतागम्येश्वने कधा नो देते नास्तमित्ये का संविदेशा स्वयंप्रभा. ही संविद स्वयंप्रकाश आहे, नित्य आहे. आणि मग ही संविदच आत्मा इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूया समिती प्रेमात्मनी इक्षते. संविदच आत्मा आणि असा आत्मा पुन्हा आनंदरूप आहे, म्हणजे आत्मा सच्चिद आनंदरूप आहे असं झालं. आत्मा परमप्रेमाचाच विषय आहे का? तर हो. हे सांगण्यासाठी 9वा श्लोक आला. तत्प्रेम आत्मार्थम अन्यत्र नैव मान्यार्थम आत्मनी अतस्तत् परमम तेन परमानंदता आत्मनः. म्हणजे आत्मा हा परमानंद रूप आहे असं सिद्ध झालं. असं या 7 श्लोकांच्या द्वारा जो अर्थ सांगितला ग्रंथकारांनी, तोच अर्थ एकदा पुन्हा संक्षिप्त करून ग्रंथकार या 10व्या श्लोकामध्ये सांगतायत. म्हणजे कधी विस्तारही करता आला पाहिजे, कधी संक्षेपही करता आला पाहिजे. 7 श्लोकांनी विस्ताराने सांगितलं तसं तर हे सूत्रच आहे. हे 7 श्लोक म्हणजे संपूर्ण वेदांताच्या विश्वाच्या अंगाने पाहिलं तर हे 7 श्लोक म्हणजे तसा संक्षेपच आहे. पण इथल्या अंगाने 7 श्लोकामध्ये आता जो अर्थ झाला तोही पुन्हा एका श्लोकामध्ये संक्षिप्त करून सूत्रमय भाषेमध्ये सांगतायत ग्रंथकार. श्लोक नंबर 10. इत्थं सच्चित् परानंद आत्मा युक्त्या तथा विधम परम ब्रह्म तयोश्चैक्यं श्रुत्यन्तेषुपदिश्यते. इत्थं सच्चित् परानंद आत्मा युक्त्या तथा विधम परम ब्रह्म तयोश्चैक्यं श्रुत्यन्तेषुपदिश्यते.
पदच्छेद इत्थम सच्चित परानंद आत्मा युक्त्या तथा विधम परम ब्रह्म तयोः च ऐक्यम श्रुत्यन्तेषु उपदिश्यते। अन्वय इत्थम युक्त्या आत्मा सच्चित परानंद कंसात घ्यायचा सिद्ध तथा विधम परम ब्रह्म तयोः ऐक्यम च तयोः ऐक्यम श्रुत्यन्तेषु उपदिश्यते। इत्थम म्हणजे अशा प्रकारे या 7 श्लोकांनी सांगितलेल्या प्रक्रियेने युक्त्या युक्तीने यौक्तिक चिंतन आहे बरं, हे याला मनन म्हणतात. अनुमानिक चिंतन आहे, पाठीमागे अनेक अनुमान झाले की नाही, अनुमान केलेत म्हणजे हे युक्तीने पटवून दिलंय ग्रंथकारांनी की तुम्ही सच्चिदानंद रूप आहात. समजतंय ना, युक्तीने सांगितलेली गोष्ट आहे ही. अजून तर श्रुती उपनिषद हे शब्द प्रमाण पुढे यायचं आहे, पण आतापर्यंत युक्तीने सांगितलंय. पण युक्तीच आपल्यासाठी महत्त्वाची असते. अगोदर आपल्याला वेदापेक्षा सुरुवातीला कोण जवळची असते? युक्ती. कारण आपला वेदावरही विश्वास नाही, पण अगोदर युक्तीने वेदाचं प्रामाण्य सिद्ध करावं लागेल. समजतंय ना, म्हणून आपण काय म्हणतो याला युक्ती काय. म्हणून युक्तीने अगोदर ग्रंथकारांनी सिद्ध केलंय की इत्थम अशा प्रकारे युक्त्या युक्तीने आत्मा सच्चित परानंद आत्मा हा सत चित आणि परमानंद रूप आहे असं सिद्ध झालं. तथाविधम परम ब्रह्म आणि तसंच परम ब्रह्म आहे. तथाविधम म्हणजे काय? तशाच प्रकारचं परम ब्रह्म आहे. तशा प्रकारचं म्हणजे कसं? सच्चित परानंद, बरोबर ना. जसा आत्मा युक्तीने सच्चित आनंद रूप सिद्ध केला, तसंच परब्रह्म सुद्धा सच्चित परमानंद रूप आहे. मग दोन्हीची लक्षणं समान झाली, बरोबर ना. दोघंही कसे झाले? सच्चित आनंद रूप. मग सत 2 असणं शक्य नाही, चित 2 असणं हे तर सिद्ध केलंय ना आतापर्यंत. चित म्हणजे ज्ञान एकच आहे, ज्ञानामध्ये भेद सिद्ध होत नाही. मग परब्रह्मातलं एक चित आणि जीवातलं आत्म्यातलं एक चित, असे 2 चित, मग तर द्वैतापत्तीच आली की, बरोबर ना. सत म्हणजे काय? तिन्ही कालामध्ये अबाधित असणं. हे सत तरी 2 असणं शक्य आहे का? सत 2 म्हटले की ते दोन्ही असत होतात, मग हे दोन्ही सत सिद्ध होत नाही. मग सत चित आणि आनंद, आनंद ही व्यापक आहे, त्यामुळे एकच आहे. मग हे 2 नाहीतच, एकच असतात सच्चित आनंद. तर परब्रह्मातलं सच्चिदानंद रूपत्व आणि आत्मस्वरूपातलं सच्चिदानंद रूपत्व 2 आहेत का एकच आहे? मग हे आता हे पुन्हा एकच आहे, यांचा अभेद आहे. म्हणूनच आत्मा परमात्मा आहे, परमब्रह्मच आत्म्याचं स्वरूप आहे असं सांगताय. तयोः ऐक्यम म्हणून जीव आणि ब्रह्माचं ऐक्य श्रुत्यंतेषु उपदिश्यते म्हणजे वेदांतामध्ये सांगितल्या जातं, उपदेशिल्या जातं असा याचा अर्थ आहे. टीका शब्दस्पर्शादयः इत्यादीना ज्ञानस्य नित्यत्वं प्रसाद्य तस्य एव इयमात्मा इति आत्मत्व प्रसाधनेन आत्मनः सच्चित् रूपत्वं साधितं परानंदः इत्यादीना च परानंद रूपत्वं समर्थितम् अतः आत्मा महावाक्ये त्वं पदार्थः सच्चिदानंद रूपः सिद्धः. शब्दस्पर्शादयो वेद्या वगैरे या श्लोकांच्या द्वारा ज्ञानस्य नित्यत्वं प्रसाद्य, ज्ञानाचं नित्यत्व सिद्ध केलं, अभेदत्व सिद्ध केलं, अखंडत्व सिद्ध केलं. आणि मग हे सिद्ध करून तस्य एव त्या ज्ञानाचंच काय केलं? इयम आत्मा परानंद वगैरे नाही का, इयम आत्मा तो श्लोक घ्यायचा. इयम आत्मा इति आत्मत्व प्रसाधनेन, इयम आत्मा परानंद या श्लोकामध्ये इयम आत्मा असं म्हणण्यातून हे संवित हे ज्ञान की जे नित्य आहे, जे सत आहे, असं ज्ञान कोण आहे? आत्मा आहे.
असं म्हणण्यातून आत्म्याच्या ठिकाणी सच्चित रूपत्व सिद्ध केलं. आणि परानंद या शब्दाने मागच्या श्लोकातील बरोबर ना काय केलं, आत्म्याच्या ठिकाणी परमानंद रूपत्व सुद्धा सिद्ध केलं, त्याचं समर्थन केलं असा अर्थ. आता म्हणून आत्मा म्हणजे कोण, महावाक्ये त्वम पदार्थ. तत्त्वमसी या महावाक्यातील तत् आणि त्वम या दोन पदांपैकी त्वम या पदाचा अर्थ कोण आहे, आत्मा, जीवात्मा. तो सच्चिदानंद रूप आहे असं सिद्ध केलं ग्रंथकारांनी आतापर्यंत. काय सिद्ध केलं की तत्त्वमसी महावाक्यातील त्वम पदाचा अर्थ जो जीव म्हणजे जीवात्मा, बरोबर ना. वाच्यार्थाने घेतलं तर जीवात्मा, लक्षार्थाने कूटस्थत्वम पदाचा अर्थ. मग कूटस्थ तर सच्चिदानंद रूप आहेच आहे, पण वाच्यार्थामध्ये असणारा जो जीव, तो जीव सुद्धा स्वरूपाने सच्चिद आनंद रूपच आहे असं ग्रंथकारांनी आतापर्यंत सिद्ध केलं. आता पूर्वपक्षी शंका करतो, ननु उक्त लक्षणस्य आत्मनः युक्त्या एव अवगतव उपनिषदां निर्विषयत्वेन अप्रामाण्य प्रसंगः इति आशंक्य आह. ग्रंथकार काय बोलून गेले, इत्थम सच्चित परानंदः आत्मा युक्त्या, युक्तीने आत्मा परमानंद रूप आहे असं आम्ही सिद्ध केलं. मग पूर्वपक्षी शंका एवढीच करतोय, युक्तीनेच जर आत्मा सच्चित आनंद रूप आहे असं सिद्ध झालं तर श्रुतीला विरोधी अप्रामाण्य येईल, निरर्थकत्व येईल. श्रुतीची गरज काय, म्हणजेच उपनिषदांची गरज काय, वेदाची मग काय गरज. तुम्ही युक्तीनेच सिद्ध करायला लागले आत्मा सच्चिदानंद रूप आहे, झालं सिद्ध. तर मग आता वेदांत शिकायची काय गरज आहे, मग वेदाचा अभ्यास करायची काय गरज आहे. 19व्या वर्षी ते वेदाचे किती मंत्र, 2 लाख मंत्र ना, 20 लाख काय मंत्र, 25 लाख एवढे मंत्र त्यांनी कंठस्थ केले दंडक्रम पद्धतीने, त्याचं पारायण करून पुन्हा. हे काय गरज आहे एवढं सगळं करण्याची. मग जर वेदाची गरजच नाही, वेदच निरर्थक होऊन जाईल, अनर्थक होऊन जाईल, त्याची आवश्यकताच नाही, निष्फल होऊन जाईल. थोडक्यात त्याला काही प्रामाण्य राहणार नाही मग वेदाचं. आणि तुमच्यात तर काय वेदाला प्रामाण्य आहे, स्वतः प्रामाण्य आहे तुमच्यात वेदाला, वेदाशिवाय तर तुमचं काही पानही हलत नाही. आणि तुम्ही तर इथं युक्तीने सिद्ध केलं आत्मा सच्चिदानंद रूप आहे, मग आता वेदाची काय गरज, अशी शंका आहे. समजताय ना. बघा पुन्हा एकदा, ननु अहो थांबा, शंका आली आम्हाला. पूर्वपक्षी म्हणतो, उक्त लक्षणस्य आत्मनः, वर जे तुम्ही सांगितलं आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे अशा त्या आत्म्याच्या ठिकाणी युक्त्या एव अवगतव, युक्तीनेच जर त्याला हे सर्व ज्ञान झालं की मी सच्चिदानंद रूप आहे असं ज्ञान जर त्या जीवाला झालं, युक्तीनेच झालं, तर मग उपनिषदाम निर्विषयत्वेन, उपनिषदांना काही विषय राहिला नाही प्रतिपादन करायला. आणि त्यामुळे मग अप्रामाण्य प्रसंग, त्या उपनिषदांच्या ठिकाणी अप्रामाण्याचा प्रसंग येईल, म्हणजे प्राप्ती होईल, उपनिषद अप्रामाणिक होतील. पण तसं आहे का. गाळूनिया भेद आणि प्रमाण तो ऐसा वेद, चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराणे, हरिषे गाते, सगळ्या संतांनी वेदाचे प्रमाण दिलेत. मग वेदाला काय होईल, अप्रामाण्य येईल, निष्फलत्व येईल, असं कोण म्हणतोय, पूर्वपक्षी. आणि मग त्याला उत्तर दिलंय उत्तरार्धामध्ये, तथाविधम परमब्रह्म, तथा म्हणजे काय, तादृग विधा प्रकारो यस्य तत्तथाविधम, अर्थात सच्चिदानंद रूपम परम ब्रह्म तत्पदार्थः तयोः तत्वं पदार्थयोः ऐक्यम अखंडैकरसत्वं च श्रुत्यन्तेषु वेदांतेषु उपदिश्यते प्रतिपाद्यते. अतः म्हणून न वेदांतानां निर्विषयत्वम इत्यर्थः. गोड विषय सांगितलाय बघा. एवढं ज्याला समजलं ना त्याला वेदांतच मग कळाला, ह्याच्यातलं रहस्य कळालं. हे ह्याच्यामध्ये रहस्य ह्या टीकेमध्ये. आता तथा म्हणजे तादृग विधा प्रकारो यस्य, तशाच प्रकारचं परब्रह्म आहे असा अर्थ. जसा जीव सच्चिदानंद रूप आहे तसंच परब्रह्म सच्चित आनंद रूपम असा आहे परब्रह्म.
परमब्रह्म तत्पदार्थ, तत्पदाचा अर्थ असणारा, तत्वमसी महावाक्यातील तत् या पदाचा अर्थ असणारं परमात्म तत्व किंवा परब्रह्म, ते पण कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे. तयोहो तत्वम पदार्थयोहो, आणि या तत् आणि त्वम या दोन्ही पदांच्या अर्थांचं ऐक्य म्हणजे अखंड एक रसत्व. बरोबर ना? अखंड म्हणजे खंडरहित, एक रस आहेत. जीवच ब्रह्म आहे, ब्रह्मच जीव आहे. बरोबर ना? असं अखंड एक रसत्व, अभेद असा अर्थ. श्रुत्यंतेषु नाम वेदांतेषु उपदिश्यते, वेदांतामध्ये म्हणजे उपनिषदांमध्ये प्रतिपादन केलेल्या आहे. म्हणून वेदांताला निर्विषयत्व नाही. बरोबर ना? मग वेदांताला काही विषयच नाही असं आहे का? नाही. मग उत्तर काय दिलं माहिती आहे का? हे सगळं वाचून पंक्ती लावे चालत असं पुढं चालायचं नाही. एक सिद्धांत ध्यानात घ्यायचा आपल्या आपण, मग असं डोळे झाकून, म्हणजे उत्तर प्रश्न काय होता आणि उत्तर काय दिलं. प्रश्न काय होता? जर आत्म्याचं सच्चिदानंद रूपत्व युक्तीनेच सिद्ध झालं तर मग वेदांताला विषय काय? उपनिषदांना विषय काय? वेदाला विषय काय? बरोबर? शंका. उत्तर काय दिलं लक्षात घ्या. उत्तर हे दिलं की आत्म्याचं सच्चिदानंद रूपत्व युक्तीने आम्ही सिद्ध करू शकलो. बरोबर? पण परब्रह्म सुद्धा सच्चिदानंद रूप आहे असं जे आम्ही बोललो ना, हे युक्तीने नाही बोललो, हे वेदांतातून बोललोय. श्रुत्यंतेषु उपदिश्यते किम तथा विधम परम ब्रह्म अस्ति इति श्रुत्यंतेषु उपदिश्यते. असे भाव काढता आले पाहिजे याच्यातले, तर मजा आहे शिकण्यात. श्रुत्यंतेषु किम उपदिश्यते म्हणजे वेदांताला काय सांगायचं, मग त्याला विषय काय? तर वेदांतानं हे सांगितलंय की तुम्ही युक्तीने तुमचं म्हणजे आत्म्याचं जागृती स्वप्न सुषुप्ती या अनुभवाच्या युक्तीला घेऊन सच्चिदानंद रूपत्व सिद्ध करू शकता. पण तसंच व्यापक परब्रह्म सुद्धा सच्चिदानंद रूप आहे हे तुम्ही तुमच्या युक्तीने करू शकत नाही, म्हणजे सिद्ध करू शकत नाही. परब्रह्माची सच्चिदानंद रूपता वेदांतातूनच कळावी लागते, उपनिषदातूनच कळावी लागते, शास्त्रातूनच कळावी लागते. आपण युक्ती काय युक्ती आपण करणार आहेत की परब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, अशी कोणती युक्ती आपण करून सिद्ध करणार आहे? जसं आपल्याकडे जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था आहेत, अनुभवतोय, म्हणून त्या युक्तीने आपण आपलं सिद्ध करू शकलो. पण परब्रह्माला आहेत का तीन अवस्था अशा? नाही. परब्रह्माची बघा जागृती झाली, आता सुषुप्ती झाली, मग त्याचं ज्ञान एकच आहे, त्याच्या अवस्था त्या अवस्था तीत आहे, ते निरुपाधिक आहे, ते निर्विषय आहे. पहिली गोष्ट बघा दिसतच नाही तर काय बघा काय बघा. म्हणजे परब्रह्माचं सच्चिदानंद रूपत्व युक्तीने सांगता येत नाही. इसके लिए तो महावाक्य ही चाहिए. समझ में आ रहा है? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ये श्रुति ने ही बताया है, इसलिए समझ में आता है कि परब्रह्म सच्चिदानंद घन तत्व है. अगर श्रुति ने नहीं बताया होता तो हमारे कितने ही जन्म लेने के बाद भी हमारे समझ में नहीं आता. समझ में आ रहा है? काय झालं? काय ट्रेंड बदलला का? मराठीतून नाही समजलं तर हिंदीतून समजणं महत्वाचं आहे. जे बाबा म्हणत असतात कोंबडं कुणाचे आरू द्या, उजाडणं महत्वाचं आहे. जाग येणं महत्वाचे आपल्याला, कुणाचे कोंबडं आरू द्या. बरोबर आहे की नाही? त्याची भाषा कोणती असू द्या, भाषेचा आग्रह असू नये आपल्याला. आणि आपल्या भाषेत काय कमी आहे? संस्कृतमधून सुद्धा जे कळायचं नाही ते मराठीत कळेल. पण असं नाही ना की मग सगळं मराठीतूनच झालं, जगात झालं पाहिजे. जगामध्ये असे कित्येक लोक आहेत की त्यांना हिंदीतूनच कळेल, काही लोकांना संस्कृतमधूनच कळेल, काहींना तामिळमधूनच कळेल. त्यांची मायबोली जी भाषा असेल त्यांना त्या भाषेत कळेल. भाषेचा आग्रह असू नये, भाषेवर राजनीती करू नये. करतात. भाषेवर राजनीती करणं म्हणजे आईवर राजनीती करण्यासारखं आहे. भाषा म्हणजे जननी आहे आपली. ज्याची त्याची जी भाषा असेल ते काय माय येईल, त्याची मायबोली म्हणतो आपण त्याला. आपण आपल्या भाषेवर स्वाभिमान ठेवावा, पण सगळ्यांनी साऱ्या जगानं मराठीच बोलावी असं नाही.
समजलं का? काय समजलं? आत्म्याची सच्चिदानंद रूपता युक्तीने जरी सिद्ध केली असली या 7 श्लोकांनी, तरी परब्रह्माची सच्चिदानंद रूपता कळण्यासाठी श्रुत्यंतेषु उपदिश्यते असंच म्हणावं लागतं. परब्रह्माचे सच्चिदानंद रूपता वेदांतात सांगितलेली आहे. एक म्हणजे वेदांताला हा विषय आहे बोलायला, काय की परब्रह्म सच्चिदानंद रूप आहे हे सांगायला कोण पाहिजे? वेदच पाहिजे, शास्त्रच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट च आलंय, च ने आणखी एक विषय सांगितलाय, परमब्रह्म तयोश्चैक्यम. ह्या च ने 2 सांगितलेत विषय वेदांताचे. परमब्रह्म श्रुत्यंतेषु उपदिश्यते च तयोः ऐक्यम श्रुत्यंतेषु उपदिश्यते न तु युक्त्या. समजतंय ना? परमब्रह्म श्रुतीनेच सांगावं लागतं 1, आणि 2 परब्रह्माचं जे तुम्ही युक्तीने सिद्ध केलेला आत्मा आहे, सच्चिदानंद रूप आतापर्यंत युक्तीने जो सिद्ध केला आत्मा, त्या आत्म्याचं परब्रह्माचं ऐक्य तुम्हाला श्रुतीच्या उपदेशाशिवाय होतच नाही, कळतच नाही. कितीही युक्ती करा, कितीही चिंतन करा स्वतः बसून, तुम्हाला आत्मा आणि परमात्मा म्हणजे परब्रह्म एक आहे असं अभेदाचं ज्ञान तत्वमसी महावाक्याच्या श्रवणा वाचून होतच नाही. हा वेदांताचा महासिद्धांत आहे. एक सिद्धांत लेश संग्रह नावाचा जुना ग्रंथ आहे अप्पय्या दीक्षितांचा, फार छान ग्रंथ आहे. सर्व काय सिद्धांत लेश संग्रह त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आलेलं आहे, प्रारंभी खूप गोड चिंतन आलंय की विधी कोणता मानायचा, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, याच्यामध्ये नियम आहे का, नियम विधी आहे का, अपूर्व विधी आहे का, परिसंख्या विधी आहे का, मीमांसेचा काही विषय घेऊन त्या परिभाषेतून चिंतन मांडलेलं आहे. त्याचा मूळ धागा एवढाच आहे त्या चिंतनाचा की एखाद्याला गर्भातच ज्ञान झालं, वामदेवांना गर्भात ज्ञान झालं, मग तिथं गुरु आहेत का हो? तिथं उपनिषद आहे का? शंका केली पूर्वपक्षाने. जर वामदेवांना गर्भातच ज्ञान झालंय, गर्भे एव शयानहा, गर्भातच स्थित असलेले असं म्हणा, कोण? वामदेव ऋषी, आणि त्यांना ज्ञान झालं इंद्रहा अहम अभुवम, विष्णू अहम अभुवम, हे सगळं मी आहे, सर्व मी आहे, त्यांना असं ब्रह्मज्ञान झालं. मग शंका केली पूर्वपक्षाने की तिथं कुठं वेदांत आहे, तिथं कुठं गुरु आहे, तिथं कुठं तत्वमसी महावाक्य कुठं आहे, आणि तरी पण त्यांना ज्ञान कसं झालं? याचा अर्थ हे वेदांतानेच ऐक्य सांगितलं पाहिजे असं नाही, युक्तीने होऊ शकतं अशी पूर्वपक्षाने शंका केली. आणि उत्तर हे दिलंय की गर्भामध्ये ज्ञान होण्याचा अधिकार वामदेवांना आहे, तुम्हाला नाही. बरं, तुम्हालाही असला, तिथपर्यंत तुम्ही गेलात, तरी सुद्धा तो अधिकार तुम्हाला तत्वमसी महावाक्य पूर्वजन्मात ऐकलंय म्हणूनच मिळाला. पूर्वजन्मात का होईना, तुम्ही कुठल्या तरी गुरूंकडे गेलात, त्यांची शरणागती केली, मग त्यांनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, तुम्हीच परब्रह्म आहात, तिथं तुम्हाला काहीतरी भावी प्रतिबंध शिल्लक राहिला होता, जसा वामदेवांना होता, आणि त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी त्यांना वाट बघावी लागली, एक जन्म घ्यावा लागला, गर्भात गेले, प्रतिबंध दूर झाला, ज्ञान अगोदरच ऐकलेलं होतं, वेदांत ऐकलेला होता, म्हणून त्यांना ज्ञान झालं असं उत्तर दिलंय. म्हणजे एकंदरीत शेवटी निर्गलित सिद्धांत हा सिद्ध होतो. तुम्ही ब्रह्मलोकात जा, तिथं सुद्धा तुम्हाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकूनच मोक्ष प्राप्त होतो, नाहीतर होत नाही. म्हणजे ब्रह्मलोकात कुठं गुरु आहेत? तिथल्या लोकांना पहिली गोष्ट ब्रह्मदेव गुरु आहेत. बरं, ब्रह्मदेवाला मुक्त व्हायला कोण गुरु आहेत? पुन्हा शंकाच आहे. ब्रह्मदेव आहे तिथं शिष्यच, विद्यार्थीच आहे, तो काही मुक्त नाही आहे, त्या पदावर गेलाय तो, फक्त तो जीवच आहे, मोठा जीव आहे असं म्हटलंय माऊलीने त्याला. मग त्याला मुक्त व्हायचंय, गुरु कोण आहे? त्याला गरज नाही महाराज. त्यानं इथून जातानाच वेदाचा अभ्यास करून ब्रह्मकर्म करून गेलाय. मृत्यू लोकातच त्यानं यज्ञयागादी कर्म केलेत, आणि यज्ञयागादी कर्म करण्याचा अधिकार त्यालाच असतो अगोदर ज्यानं वेदाचं अध्ययन केलंय. वेद अध्ययन अनंतरम असं म्हटलंय. अथा तो धर्म जिज्ञासा. अथ म्हणजे काय? वेदाचं अध्ययन झाल्यानंतर मग त्याला यज्ञयागादी करता येतात. म्हणजे त्यानं इथंच गुरूंच्या मुखातून ऐकलेलं असतं, म्हणून तिथं गेल्यास त्याला फक्त चिंतन करावं लागतं पूर्वी जे ऐकलंय त्याचं. म्हणजे शेवटी पुन्हा कुठेही जा, वैकुंठात जा, नाहीतर ब्रह्मलोकात जा, नाहीतर स्वर्गात जा, तिथं मुक्त व्हायचं असेल, नाहीतर इथं मुक्त व्हायचं असेल मृत्यू लोकात,
नाही तर गर्भात मुक्त, कुठेही जा, तुम्हाला कधीतरी कुठेतरी गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकल्या वाचून पर्याय नाही, नो ऑप्शन. हा वेदांताचा महासिद्धांत आहे. आणि तुम्हाला वेदांत ऐकावाच लागतो, गुरूंच्याच मुखातून ऐकावा लागतो. ते गुरु श्रोत्रियच असावे लागतात, ब्रह्मनिष्ठच असावे लागतात, कृपाळूच असावे लागतात. त्यांच्या मुखातून तत्वमसी महावाक्यच यावं लागतं. ते तुमच्या कानातून हृदयात गेलंच पाहिजे. भले ज्ञान नाही झालं तरी ते हृदयापर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही ऐकलं पाहिजे. गुरुजी सांगतायत की मी परब्रह्म आहे, पण कसं, पण वगैरे बघू नंतर, पण एकदा ऐकलंय ना, आता चिंतन कर आणि मग त्याला मोक्ष मिळेल. पण महावाक्याशिवाय आजपर्यंत कोणालाही मोक्ष प्राप्त झाला नाही, पुढे होणार नाही, आताही होत नाही. याला म्हणायचं परमब्रह्म तयोश्चैक्यम श्रुत्यंतेषु उपदिश्यते. परब्रह्माचा उपदेश श्रुत्यंतेषु, आणि परब्रह्म आणि जीवात्मा यांच्या ऐक्याचा उपदेश, अभेदाचा उपदेश, तूच ब्रह्म आहेस असा अभेदाचा उपदेश उपनिषदांनाच करावा लागतो. उपनिषदांच्याच द्वारा ते ज्ञान होत असतं. ही त्याला सार्थकता आहे की नाही, विषय आहे की नाही मग उपनिषदांना? का निर्विषय झाले, का अप्रामाणिक झाले? नाही झाले. मग खंडन केलं की नाही पूर्वपक्षाचं? खंडन झालं, सिद्ध केलं की असं नाही बाबा. उपनिषदांनी परब्रह्माचं वर्णन केलंय, उपनिषदांनी परब्रह्माचं आणि जीवात्म्याचं अभेदाचं निरूपण केलंय. हा त्यांना विषय आहे. युक्तीने आपण जास्तीत जास्त आत्म्याची सच्चिदानंद रूपता पाहू शकतो, याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. एवढंच नाही महाराज, चांगदेव महाराजांसारखा महायोगी स्वतःच्या युक्तीने म्हणा, चिंतनाने म्हणा, आत्मसाक्षात्कारापर्यंत जाऊ शकतो, निर्विकल्प समाधीपर्यंत जाऊ शकतो. पण त्याला सुद्धा समाधीमध्ये अनुभवलेला जो आत्मा आहे, आत्म्याची आनंद रूपता आहे, हीच आनंद रूपता परब्रह्माची आहे. ते परब्रह्म आणि मी एकच आहोत असं ऐकायला ज्ञानोबारायच असावे लागतात, आणि त्याला चांगदेव 65च असावे लागते. त्यालाच वेदांत म्हणतात. त्याशिवाय स्वतःच्या बुद्धीने ज्ञान होत नसतं, होत नाही ज्ञान. त्या 16व्या अध्यायामध्ये शब्दाची या असकडी, भेद नदीच्या दोही थडी, आरडत विरह वेळी बुद्धी बोधू. बोध म्हणजे परब्रह्म घ्या, बुद्धी म्हणजे जीव घ्या. हे जीव आणि परब्रह्म यांचा वियोग झालाय, रूपक केलंय माऊलींनी. आणि ते शब्दाच्या असकडी, शब्दाची ती एक जागा आहे, संकटाची अत्यंत अशी दरी म्हणा. त्याच्यामध्ये ते ह्या बाजूला एक, त्या बाजूला एक, अशी आरडत फिरतायत. कोण? एका बाजूला जीवात्मा रूपी पक्षी आणि एका बाजूला परमात्मा. यांची भेट होत नाही. त्याला एकच लागतं, कोण? मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू. श्री गुरुच लागतात त्याला. आणि श्री गुरूंनी महावाक्याचा उपदेशच करावा लागतो, तरच त्या दोघांचं ऐक्य होतं. म्हणून तर ते परवा पारायणामध्ये ओव्या गेल्या नाथ भागवतामध्ये, गुरु हे जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. गुरु हे देवामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेवापेक्षा, शंकरापेक्षा, महाविष्णूंपेक्षा सुद्धा गुरु श्रेष्ठ आहेत. एवढंच नाही, तो गुरूंचं वर्णन करायला परब्रह्माची सुद्धा उपमा कमी पडते म्हटले. नाथ महाराजांचं वर्णन आहे ते. कारण त्या परब्रह्माचा साक्षात्कार करून द्यायचा असेल तर गुरुच पाहिजे. म्हणजे गुरु परब्रह्माचाही प्रकाशक आहे. त्या परब्रह्माचंही प्रकाशन म्हणजे ज्ञान बुद्धीमध्ये आणून देण्यासाठी कोण लागतं? गुरु लागतात. म्हणजे ब्रह्माचंही प्रकाशक गुरु तत्व आहे. त्यामुळे ब्रह्मापेक्षा गुरु महान आहेत. का? त्यांच्या मुखात ही विद्या आहे, त्यांच्या अंतःकरणात ही अनुभूत्यात्मक विद्या आहे. म्हणून लक्षात घ्या. म्हणून म्हटलंय श्रुत्यंतेषु उपदिश्यते किम परमब्रह्म उपदिश्यते किम तयोच ऐक्यम उपदिश्यते. आणि हा विषय आहे उपनिषदांना. युक्तीने ही गोष्ट आपल्याला सिद्ध करता येत नसते. मग बाबा सांगत असतात, हे पंचदशीतले 7-8 श्लोक पाहिले, 10 श्लोक झाले, एवढ्याने ज्ञान झालं असं मानायचं का? नाही. हे तर अनुमानिक ज्ञान आहे, हे यौक्तिक ज्ञान आहे. युक्तीने आपण आलोय आत्मस्वरूपापर्यंत. असा माझा आत्मा ज्ञानरूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, इथपर्यंत युक्तीने आलोय. पण आता युक्तीने इथपर्यंत जो आपला प्रवास झालाय, इथून पुढचा प्रवास करण्यासाठी आता गुरूंची आणि शास्त्राचीच गरज आहे, उपनिषदाचीच गरज आहे. आता आपला प्रवास संपला, इथून पुढे आपल्या हातात काय नाही. आता सहाय्य शास्त्राचंच घ्यावं लागतं, उपनिषदांचंच घ्यावं लागतं. कधी परब्रह्माचं ज्ञान करून घ्यायला, कधी त्या परब्रह्माचं आपलं अभेदाचं ज्ञान करून घ्यायला. इथं युक्ती चालत नाही. हा पुढचा प्रवास आहे. एवढ्यातच त्याचं काम झालं, मुक्त झालं असं नाही.
म्हणून ते ओवी बाबा सांगत असत या प्रकरणामध्ये, अनुमानाचे नि पैसे कळले की रैसे, काय सांगे काय मृगजळाचे नि ओलावशे भूमी तिमे. मृगजळाच्या त्या ओलाव्याने भूमी काय ओलीव होत असते का? नाही होत. म्हणून हे तार्किक ज्ञान आहे, यौक्तिक ज्ञान आहे. याची गरज आहे. प्रमेय असंभावना वगैरे निवृत्त करण्यासाठी याची गरज आहे. पण इथंच आपला प्रवास झाला असं नाही. इथून पुढचा प्रवास करायचा आहे आणि त्यासाठी वेदांताची गरज आहे. आणि मग वेदांतामध्ये परब्रह्माचं वर्णन आणि जीवाच्या परब्रह्माच्या अभेदाचं वर्णन आलेलं आहे. ते ऐकल्याशिवाय आणि हे ऐक्य ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून वेदांताला सार्थकता आहे, सविषयता आहे. निर्विषयता किंवा अप्रामाणिकता हा प्रसंग वेदांतावर येत नाही. हा विषय इथपर्यंत झाला. टीका पाहिली का आपण याची? नाही पाहिली ना? हा पाहिले. बाकीचा विषय आता आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.